अकोला जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशाला दुर्लक्षित करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळला आहे। संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदेशाची होळी करून तीव्र निषेध नोंदवला। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे मोठा आधार। मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत विमा कंपन्यांची चालढकल सुरू असून लाखो शेतकऱ्यांना अजूनही विम्याची रक्कम मिळालेली नाही। खरीप हंगाम 2024 मध्ये अकोला जिल्ह्यात 4,33,668 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला होता, परंतु अतिवृष्टीसह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे 2,98,192 शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले। यानंतर जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने 30 जानेवारी 2025 रोजी आदेश काढून विमा कंपनीला एका महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% विमा रक्कम जमा करण्याचा आदेश दिला। मात्र आदेश न पाळणाऱ्या विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सतत पाठपुरावा करूनही विमा रक्कम मिळत नसल्याने शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदेशाची होळी करून जोरदार आंदोलन छेडले। यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील उपस्थित होते। शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे रोखून धरल्याने संतप्त शेतकरी आता मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करावी अशी मागणी होत आहे। राज्य सरकार, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन करते की प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्या। यांच्या आव्हानाले आम्ही शेतकरी कसे बळी पडत आहोत। आज रोजी अकोला जिल्ह्यातल्या 4,33,668 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत या कलेक्टरच्या आणि कृषी विभागाच्या आव्हानामुळे आम्ही सहभाग घेतला। त्यातील 2,98,192 शेतकऱ्यांचे विविध आपत्तींमुळे नुकसान झालेले आहे, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष या नात्याने कंपनीला आदेश दिला, मात्र कंपनीने त्या आदेशाला केराची टोपी दाखवली। म्हणून त्या आदेशाची आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर होळी करून निषेध व्यक्त केला। एकीकडे शेतकऱ्यांची परिस्थिती हे मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहे। शेतकरी मरणाच्या खाली ढकलला जात आहे। शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी शेतकरी झालेले आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा लागून आहे, परंतु सरकार शेतकऱ्यांकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही। म्हणून आम्ही आदेशाची होळी करून या ठिकाणी होळी केलेली आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयात शासनाच्या आदेशाची होळी करू आणि पुढील काळात मोठे उग्र आंदोलन उभं करू।